हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इझी सायन्स यूट्यूब चॅनल. काही कारणास्तव आपण आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे. आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव इझी सायन्स असं असेल. आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन हे टॉपिक बघितले होते. आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा चॅप्टर बघत आहोत, क्लास 10चा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या सब्जेक्टमधून. तर आपण ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या 2 कन्सेप्ट बघितल्या होत्या. आता आज आपण बघणार आहोत ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, ही कन्सेप्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपण सेंट्रल डॉग्मा ही कन्सेप्टसुद्धा बघितलेली आहे. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय, तर ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या 2 ज्या स्टेप्स होत आहेत त्याला आपण सेंट्रल डॉग्मा म्हणतो. आणि त्यामध्येच अजून एक स्टेप होते ट्रान्सलोकेशन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होत असतं, प्रोटीन सिंथेसिस होणं म्हणजे काय, प्रोटीन बनणं. तर त्या प्रोटीन बनण्याच्या काही स्टेप्स आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे ट्रान्स्क्रिप्शन, सेकंड स्टेप आहे ट्रान्सलेशन आणि थर्ड स्टेप आहे ट्रान्सलोकेशन. तर आपण एक रिवाईज करूयात, क्विक रिव्हिजन करूयात. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय की DNA टू mRNA म्हणजे काय की DNA पासून काय बनतो, mRNA बनतो. बरोबर, ह्याला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. जेव्हा DNA पासून mRNA बनतो या कन्सेप्टला आपण म्हणतो ट्रान्स्क्रिप्शन. बरोबर, एक मिनिट मी हे हायलाइट करते. जेव्हा DNA टू mRNA बनतो ह्या कन्सेप्टला आपण म्हणतो ट्रान्स्क्रिप्शन. आणि हा जो mRNA बनला आहे म्हणजेच काय, तर मेसेंजर RNA. हा mRNA जो आहे, ह्या mRNAवरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ते न्यूक्लियोटाइड्स काय करतात, स्पेसिफिक प्रोटीन सिंथेसाइज करतात. ह्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. पण mRNA टू प्रोटीन बनताना मध्ये एक स्टेप होत असते आणि ही स्टेप म्हणजेच काय असतं, तर ट्रान्सलोकेशन असतं. ह्या स्टेपला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. तर ट्रान्सलोकेशनची डेफिनेशन काय आहे, मुवमेंट ऑफ रायबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. मी तुम्हाला आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलं आहे की ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, की जेव्हा mRNA बनत असतो, mRNA कसा बनतोय, तर DNA पासून mRNA बनतोय. DNA वरती जे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहेत ते mRNA वरती येणार आहेत आणि हे mRNA वरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ह्या 3 न्यूक्लियोटाइडचा एक ग्रुप तयार होतो आणि हा ग्रुप म्हणजे काय असतं, ट्रिपलेट कोडॉन असतो. मग प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनपासून काय होणार आहे, किंवा प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनवरती रायबोसोम पास होणार आहे. जो काही mRNA आहे आपला, जो काही mRNA आहे, हा mRNA जो आहे ह्याच्यावरती ट्रिपलेट कोडॉन प्रेझेंट आहेत. आणि हे ट्रिपलेट कोडॉन जे आहेत, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय आहे, तर न्यूक्लियोटाइडचे ग्रुप आहेत. हा तुमचा mRNA आहे आणि mRNAवरती हे ट्रिपलेट कोडॉन प्रेझेंट आहेत. ह्या प्रत्येक कोडॉनपाशी रायबोझोम जाणार आहे, तुमचा रायबोझोम पास होणार आहे. कळतंय, हा रायबोझोम पास होत होत प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनपासून प्रोटीन सिंथेसाइज करणार आहे आणि मग स्पेसिफिक तुमचा असा प्रोटीन बनणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, रायबोझोमची जी काही मुवमेंट होतीये, याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रायबोझोम म्हणजे काय. तुम्ही जेव्हा RNAचे टाईप बघत होता, mRNA 9th तुम्ही बघितले, mRNA, tRNA आणि rRNA. बरोबर, rRNA काय, रायबोझोमल RNA. म्हणजे ह्या रायबोझोमवरती काय आहे, तर rRNA प्रेझेंट असतो. आता मी तुम्हाला एक डायग्राम दाखवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की रायबोझोम म्हणजे काय. ओके, तुम्हाला आता समोर एक डायग्राम दिसत असेल जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. रायबोझोम तुम्हाला इथे दिसते, हा mRNA आणि mRNAवरती काय प्रेझेंट आहेत, कोडॉन प्रेझेंट आहेत. बरोबर, हा तुम्हाला दिसतोय mRNA.
इथे तुम्हाला दिसतोय, हा जो दिसतोय तो तुमचा mRNA, बरोबर. हा पूर्ण जो आहे तो काय आहे, mRNA. आणि mRNA वरती काय प्रेझेंट आहेत कोडॉन. आणि कोडॉन म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की जे काही न्यूक्लियोटाईड असतात ह्यांचे ग्रुप, 3 न्यूक्लियोटाईड एकत्र येऊन एक ग्रुप तयार होतो आणि ह्या 3-3च्या ग्रुपला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणतो, बरोबर. मग आता ह्या कोडॉनपासून काय बनणार आहेत, प्रोटीन बनणार आहेत. मग जो रायबोझोम आहे, रायबोझोम काय आहे तर एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे 70S आणि एक पार्ट आहे 30S, बरोबर. म्हणजेच काय, त्याला सब युनिट म्हणतात. हा 70S सब युनिट आहे आणि हा आहे 30S सब युनिट, बरोबर. हे झालं रायबोझोमचं स्ट्रक्चर. मग हा रायबोझोम काय करतो तर ट्रिपलेट कोडॉनला बाइंड होतो आणि प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनपासून पास होतो. त्यामुळे तुम्हाला डेफिनेशन सांगितली आहे की मुवमेंट ऑफ रायबोझोम फ्रॉम वन, तुम्ही असंही म्हणू शकता, मुवमेंट ऑफ रायबोझोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड, टू अदर साईड. म्हणजे काय की mRNAच्या स्टार्टिंग पॉईंटपासून रायबोझोम जो आहे तो मुवमेंट दाखवणार आहे, ते एंड पॉईंटपर्यंत तो मुवमेंट करणार आहे. आणि मुवमेंट होत असताना काय होणार आहे, स्पेसिफिक असे इथे तुमचे जे काही प्रोटीन्स आहेत, स्पेसिफिक तुमचे प्रोटीन्स तिथे काय होणार आहेत, तयार होणार आहे. ह्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन ह्या नावामध्येच ती तुम्हाला डेफिनेशन मिळून जाते. लोकेट होणं, लोकेशन म्हणजे काय, लोकेट होणं. लोकेट होतंय म्हणजे काय, एका जागेवरून दुसऱ्या जागी मुवमेंट केली जाते, कळतंय, लोकेट होणं. मग ट्रान्सलोकेशन म्हणजे काय की मुवमेंट ऑफ रायबोझोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड ऑफ mRNA. असंही तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि रायबोझोम काय करणार आहे, प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनवरती जे काही न्यूक्लियोटाईड आहेत त्यांच्यापासून स्पेसिफिक असा प्रोटीन बनवत प्रत्येक कोडॉनकडे पास होणारे, प्रत्येक कोडॉनकडे मुवमेंट दाखवणारे. आणि ही मुवमेंट म्हणजेच काय असती, ट्रान्सलोकेशन असतं. मग पहिली स्टेप तुमची आहे ट्रान्सक्रिप्शन, दुसरी स्टेप आहे ट्रान्सलेशन आणि थर्ड स्टेप आहे तुमचं ट्रान्सलोकेशन. आणि ह्या तिन्ही स्टेप मिळून सेंट्रल डॉग्मा तयार होतं. आणि ह्या 3 स्टेप झाल्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक असे प्रोटीन जे आहेत ते बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात किंवा बॉडीमध्ये हे प्रोटीन जे आहेत ते तयार होत असतात. पण आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रोटीन्स डायरेक्ट बनतात का, नाही, काहीतरी लागतं बॉडीमध्ये, बरोबर. जर तुम्ही बघितलं की तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होण्यासाठी तुम्हाला कार्बोहायड्रेटची गरज असते. सगळ्यात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार करत असतात. मग हे कार्बोहायड्रेट जे आहेत ते एनर्जी तयार करण्यासाठी आधी तुम्हाला कार्बोहायड्रेटचं इनटेक करावं लागतं किंवा कार्बोहायड्रेट जे आहेत ते तुम्हाला आधी कन्झ्युम करावे लागतात. मग ते तुम्ही कुठल्या फॉर्ममध्ये कन्झ्युम करता तर जे तुम्ही स्वीट्स खाता ते, बरोबर. त्यातून तुम्हाला काय मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात, बरोबर. सेम इथं तसंच आहे की प्रोटीन बनवण्यासाठी बॉडीला तुम्हाला अमायनो ॲसिडची गरज आहे. हे अमायनो ॲसिड जे आहेत म्हणजे काय की प्रोटीनचं मेन बेसिक स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर ते अमायनो ॲसिड्स आहेत. प्रोटीनचं बेसिक स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर ते काय आहेत, अमायनो ॲसिड्स आहेत. आणि अमायनो ॲसिड्सपासूनच तुमचे काय बनतात, प्रोटीन बनतात. अमायनो ॲसिड्स जेव्हा एकत्र येतात आणि चेन तयार करतात त्याला आपण पेप्टाईड चेन म्हणतो. आणि हे पेप्टाईड चेन म्हणजेच काय असतात, तुमचे प्रोटीन असतात. मग हे जे अमायनो ॲसिड्स आहेत ते तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. किंवा हे जे काही ट्रान्सलेशन वगैरे होतं आहे किंवा प्रोटीन सिंथेसिस होती आहे तेव्हा हे mRNA तुमचं प्रोटीन तर बनवतायत, पण ते प्रोटीन बनवण्यासाठी त्यांना बेसिक गरज असते अमायनो ॲसिड्सची. आणि हे अमायनो ॲसिड्स कुठे प्रेझेंट असतात, सेलमध्ये. जे काही आपलं सायटोप्लाझम असतं त्या सायटोप्लाझममध्ये हे अमायनो ॲसिड जे आहेत ते प्रेझेंट असतात. सेलचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, तुम्हाला माहिती, ही जर सेल असेल तर सेलमध्ये जे लिक्विड फॉर्ममध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम म्हणतो, बरोबर. आणि ह्या सायटोप्लाझममध्येच काय प्रेझेंट असतात, तुमचे अमायनो ॲसिड्स प्रेझेंट असतात. आता हे अमायनो ॲसिड कुठून मिळतात तुम्हाला, तर तुम्ही जे काही फूड खाताय त्यातनं हे अमायनो ॲसिड्स तुम्हाला मिळतात. प्रोटीन सोर्स मिळतो तुम्हाला, जे काही तुम्ही प्रोटीन खाताय ते. मग आता हे अमायनो ॲसिड्स जे आहेत हे अमायनो ॲसिड्स mRNA पाशी येणं गरजेचं आहे, बरोबर. mRNA वरती आल्यानंतर हे अमायनो ॲसिड काय होतात,
ट्रान्सफर होतात. मग हे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं, तर tRNA करतो. आपण हे 9th बघितले, बरोबर. mRNA, tRNA, rRNA. रायबोझोमवरती कोण प्रेझेंट असतात, rRNA प्रेझेंट असतात. हे tRNA कुठे प्रेझेंट असतात, सेलच्या सायटोप्लाझममध्येच हे tRNA जे आहेत ते प्रेझेंट असतात. आता हे tRNA काय करतात, हे ज्या अमायनो ॲसिड्स आहेत ह्या अमायनो ॲसिड्सला डायरेक्टली ट्रान्सफर करतात. tRNAचं स्ट्रक्चर तुम्ही 9th बघितले. हे tRNAचं स्ट्रक्चर आहे आणि tRNAवरती काय प्रेझेंट असतात, अँटीकोडॉन प्रेझेंट असतात, बरोबर. tRNAवरती प्रेझेंट असतात अँटीकोडॉन. मग हे अँटीकोडॉन जे आहेत ते काय करतात, कोडॉनसोबत पेअरिंग करतात, बरोबर. तुम्ही जर कुलूप बघितलं, लॉक बघितलं, तर त्याला स्पेसिफिक कीज तुम्ही यूज करू शकता किंवा स्पेसिफिक चावीनीच ते उघडू शकता. कुठल्याही चावीने तुम्ही कुठलंही कुलूप उघडू शकत नाही. मग इथं पण तसंच आहे. अँटीकोडॉन हे जे आहेत ते कोडॉनसोबत मॅच झाले पाहिजेत किंवा त्यांचं पेअरिंग झालं पाहिजे तर प्रोटीन तयार होणार आहे, बरोबर. जसं की लॉक आणि की मॉडेल, तसंच इथं अँटीकोडॉन आणि कोडॉनचं मॉडेल असतं. हे अँटीकोडॉन जर कोडॉनला मॅच झाले तरच तिथं प्रोटीनचं सिंथेसिस होणार आहे. आणि हे tRNAवरती काय प्रेझेंट आहेत, अँटीकोडॉन प्रेझेंट आहेत. आणि जेव्हा tRNA हा अमायनो ॲसिडला ट्रान्सफर करतो mRNAवरती, तर तुम्ही इथं बघताय हा tRNA जो आहे तो mRNAवरती जे काही न्यूक्लियोटाईड आहेत किंवा ट्रिपलेट कोडॉन आहेत त्या कोडॉनला काय झालेत, पेअरिंग केले आणि पेअरिंग केल्यानंतरच काय झालेलं आहे, प्रोटीन सिंथेसिस तयार झालेलं आहे, बरोबर. मग ट्रान्सफर RNA किंवा tRNAचं सुद्धा मेन रोल आहे. इथं दिसताना तुम्हाला फक्त कन्सेप्ट दिसते, ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन किंवा ट्रान्सलोकेशन, पण इन डिटेल आतमध्ये बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे DNA टू mRNA. ट्रान्सलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे mRNA टू प्रोटीन. आणि ट्रान्सलोकेशन ही काय आहे, एक स्टेप आहे प्रोटीन सिंथेसिसमधली, की ज्यामध्ये काय होतं आहे की जे काही तुमचा रायबोझोम आहे तो प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनपासून पास होणारे किंवा mRNAच्या एका साईटपासून दुसऱ्या साईटपर्यंत तो मूवमेंट दाखवणार आहे. आणि जशी त्याची मूवमेंट होणार आहे तशी काय होणार आहे, प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. आणि प्रोटीन सिंथेसिससाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की tRNA पण गरजेचा आहे, जो काय करणार आहे, सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. आणि सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असणाऱ्या जे काही अमायनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन सिंथेसिस जे काही होणार आहे त्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट तुम्हाला अमायनो ॲसिडची लागणार आहे. मग हे अमायनो ॲसिड आणण्याचं काम कोण करणार आहे, tRNA करणार आहे. आणि tRNAवरती काय प्रेझेंट आहेत, अँटीकोडॉन प्रेझेंट आहेत. हे tRNA काय करणार आहेत किंवा tRNAवरचे जे काही अँटीकोडॉन आहेत ते mRNAवरील कोडॉनला पेअरिंग करणार आहेत आणि त्यापासून काय बनणार आहे, प्रोटीन बनणार आहे. तर मला असं वाटतं आहे तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन मी उत्तमरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. आणि काही इम्प्रूव्हमेंट जरी चॅनलमध्ये हवे असेल तर तेही तुम्ही नक्की सजेशन्स मला देऊ शकता. थँक्यू सो मच.